मुंबईतल्या धारावी पुनर्विकासाविरोधात ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे। धारावी प्रकल्पातून निर्माण होणारा टीडीआर विकत घेण्याची सक्ती मुंबईतल्या विकासकांवर करण्यात आली आहे। धारावी पुनर्विकास अदानींकडे देण्यास ठाकरे गटाचा विरोध आहे। धारावीच्या परिसरात अदानी हटाव अशा आशयाचे बॅनर्सही लागले आहेत। आज दुपारी 3 वाजता धारावीतल्या टी जंक्शनवरून मोर्चा निघेल। बीकेसी मधील अदानींच्या कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाकडूनही ठाकरे गटाच्या मोर्चा विरोधात हे बॅनर्स लावण्यात आले आहेत। दरम्यान मुंबईमध्ये विकास होत असल्याने ठाकरे गटाला पोटदुखी होत असल्याची टीका आशिष शेलारांनी केली आहे। अनेक घोटाळे हे ठाकरेंच्या काळात झाले असा आरोपही त्यांनी केला। टीडीआर मध्ये घोटाळा असेल तर त्याचं पापही ठाकरेंचंच आहे असंही ते म्हणतात। तर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही ठाकरे गटाच्या या मोर्चावर टीका केली आहे। धारावी आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मुंबईच्या गौरवाला प्रश्नचिन्ह लागतं आणि यासाठी सरकारने धारावीचं पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने जर काही योग्य निर्णय आणि कारवाई केली असेल तर काही लोकांचं पोट दुखणं स्वाभाविक आहे। पण एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली अजितदादाच्या सहकार्याने जेव्हा हे काम होत आहे तेव्हा मात्र काहीतरी निमित्त काढायचं, भ्रम निर्माण करायचा, धुकं निर्माण करायचं आणि या धुक्यामध्ये आपला जो हेतू आहे सत्तेपर्यंत पोहोचण्याचा तो हेतू साध्य करायचा ही साधारणतः त्यांची धारणा आहे। या धारावीतून मातोश्री 2चा खर्च काढण्याचा हा हसवणूक आणि फसवणुकी धंदा आहे। 500 फुटाची घरावी होती तर उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री होतात त्यावेळेला टेंडरमध्ये अट घालायची होती, तेव्हा का नाही घातलीत आपण? आज तुम्हाला उपरती का झाली? मुंबईला आणि राज्याला काही विकासातून मिळालं की ज्यांची पोटदुखी होते ते म्हणजे उभाटा आणि त्यामुळे हा यांच्या पोटदुखीचा कार्यक्रम आहे। तर ठाकरे गटाच्या मोर्चाकरता कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मोर्चाच्या संपूर्ण मार्गात खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत अशी प्रतिक्रिया डीसीपी मनोज पाटील यांनी दिलेली आहे। खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिसांकडून साधारण 40 अधिकारी, 300 अंमलदार आणि 4 स्ट्रायकिंग असा बंदोबस्त ठेवलेला आहे। आम्ही सिच्युएशनवरती लक्ष ठेवून याच्याबद्दल वाहतूक शाखा आपल्याला कळवेल, परंतु आम्ही जी आवश्यक उपाययोजना आहे ते निश्चित करू। पोलिसांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून सर्व ठिकाणी बंदोबस्त तैनात केलेला आहे। दरम्यान या मोर्चा संदर्भात धारावी बचाव आंदोलन समन्वय समितीचे समन्वयक बाबूराव माने यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी। पाहूया। धारावी पुनर्विकासासंदर्भात शिवसेनेचा आज धडक मोर्चा निघतोय। याच मोर्चाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते माजी आमदार आणि धारावी बचाव आंदोलन समितीचे समन्वयक बाबूराव माने सर माझ्यासोबत आहेत। माने सर, आज धडक मोर्चा तुम्ही धारावी येथून अदानी कार्यालयावर काढताय, कशा प्रकारे आजचं नियोजन आहे? आजच्या मोर्चाची आम्ही जोरदार तयारी केलेली आहे आणि आजचा निघणारा मोर्चा हा धारावीकरांच्या दृष्टीनं, मुंबईकरांच्या दृष्टीनं ऐतिहासिक असा मोर्चा असेल। या मोर्चा एवढा विराट, एवढा व्यापक आहे की अदानीला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही आणि राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजल घालणारा हा मोर्चा आहे। ऐतिहासिक मोर्चा आहे, जबरदस्त मोर्चा आहे। घराघरामध्ये अदानीच्या विरोधात, सरकारच्या विरोधात असंतोष पेरला गेलेला आहे आणि प्रचंड ताकदीनं हा मोर्चा निघणार आहे। कशा प्रकारे हे नियोजन असणार आहे? उद्धव ठाकरेंचं भाषण होणार आहे का? आणि उद्धव ठाकरे हे कुठून या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि कोणकोणते नेते हे इतर राजकीय पक्षांचे असणार आहेत? धारावीकरांच्या समस्या या मोर्चाचा केंद्रबिंदू आहे आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे धारावीला दुपारी 3 वाजता बरोबर या मोर्चासाठी धारावीला येणार आहेत आणि ते मोर्चासोबत चालत बीकेसीला जिथे अदानीचं कार्यालय तिथपर्यंत आम्ही धडक मारणार आहोत। कोणीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही जाणार नाही, आम्ही तिथपर्यंत जाणार। आम्ही धडक बेधडक सुद्धा हा मोर्चा आहे आमचा। त्यामुळं पोलिसांचं कडं तोडून आम्ही अदानीच्या कार्यालयापर्यंत घुसणार आहोत आणि आम्ही तिथे पोहोचणार आहोत। कॅमेरामॅन अनुप रस्तोगीसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.